हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आशा करते मजेतच असणार. तर हा आहे आमच्या सोसायटीचा मॉर्निंग गार्डन व्ह्यू. तर आज आहे सॅटर्डे. सकाळी उठले, घरातील सर्व कामे आवरली आणि देवपूजा करायला घेतली. देवाचे स्नान घालून स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवते. सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायला घेतली की देवपूजेनंतर घर अगदी प्रसन्न वाटतं आणि घरासोबत मनाची सुद्धा मरगळ निघून जाते आणि मनसुद्धा प्रसन्न होतं. त्यानंतर सर्व देवांना चंदन लावून घेतले. दिवा स्वच्छ धुवून घेतला आणि वात चेंज करून घेतले. आणि आता सर्व देवांना मी फुलं वाहते आहे. आणि कृष्णाला मी तुळशीची मंजिरी वाहली. तर इथे माझी देवपूजा आता झालेली आहे. तर मी आता इथे आरती करून घेत आहे. देवपूजा करून झाल्यानंतर जी भांडी धुतलेली होती ती मी स्टीलची रॅक आहे बाजूला तिथे लावून देणार आहे. भांडी लवकर लावून घेतली की काय होतं, आपल्याला किचन ओटावरच पण तेवढी स्पेस मिळतं आणि सर्व भांडी जागच्या जागेवर असली की ती यूज करायला पण इझी जातात. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहे मटकीची उसळ. तर सुरुवातीला मी कांदा कट करून घेणार आहे. तर कांदा कट करून झालेला आहे. तर कढाईमध्ये मी तेल ओतत आहे. आता हे जे 3 बॉक्स मी फ्रीजमधून काढलेले आहेत, तर एकामध्ये मी कढीपत्ता ठेवते, एकामध्ये मिरची ठेवलेली आहे आणि एकामध्ये मी कोथिंबीर निवडून ठेवलेली राहतं. तर आता उसळ बनवण्यासाठी मी कढीपत्ता, त्यानंतर मिरची आणि कोथिंबीर बाहेर काढून घेत आहे. आता मी सर्व स्वच्छ धुवून घेत आहे आणि मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपले रेग्युलर मसाले जसं मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची त्यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि शेवटी टाकण्यासाठी मी कोथिंबीर कट करून घेत आहे. सर्व सुरुवातीलाच रेडी करून ठेवलं ना तर बनवायला सुद्धा इझी जातं आणि पटापट होतं. तर ही मटकी मी काल दुपारी भिजत घातलेली. त्यानंतर रात्री 10ला स्वच्छ पाण्याने धुवून मी ती जी चाळणी तुम्हाला दिसते त्या चाळणीमध्ये काढून घेतली आणि ठेवून दिली. तर आज आता ऑलमोस्ट 9-9:30 झालेले आणि मी उसळ करायला घेतली. तर तुम्ही बघू शकता त्याला किती छान कोंब आलेले आहेत. आणि इथलं वातावरण तसं पण ह्युमिडिटीचं असल्यामुळे इथे स्प्राउट्स खूप लवकर तयार होतात. आणि स्प्राउट्स आलेली मटकीची उसळ ही चवीला पण खूप छान लागते. तर आता मी सर्व रेग्युलर मसाले त्यामध्ये टाकत आहे, जसं की हळद, तिखट, धने पावडर
आणि मीठ आणि त्यानंतर मी लसणाच्या 2-3 कळ्या घेतलेल्या आणि त्याला कट करून घेत आहे. आणि इथे एक टिप्स मी तुम्हाला सांगते. जर लसूण ओला असेल तर काय करायचं, चाकूच्या सहाय्यानेच त्याला थोडं क्रश करून घ्यायचं आणि क्रश केल्यानंतर ते साल इझिली त्यामधून वेगळं होतं आणि साल काढून घ्यायचं आणि मग त्याला बारीक चॉप करायचं. म्हणजे काय होईल, ते क्रश केलेला जो लसूण आहे तो ॲक्च्युअल जो आपण कुठून लसूण घालतो त्याप्रमाणे तयार होतो. तर ही पण एक सोपी पद्धत आहे. जर आपल्याला भाजीमध्ये वगैरे जर ॲड करायचं असेल तर अशा पद्धतीने लसूण कट करायचा. तर आता मी लसूण आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मटकीची उसळ टाकलेली आणि सर्वात शेवटी मी त्यामध्ये मीठ टाकलेलं. आता याला छान थोडं परतून घेते आणि मी मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला दिसत असेल मॅगी मसाला यूज करते, कारण मी गरम मसाल्याच्या ऐवजी मॅगी मसाल्याचं यूज करते, कारण मला त्याची टेस्ट पण आवडते आणि जास्त स्पायसी पण होत नाही आणि माझ्या मुलाला पण त्या मसाल्याचा फ्लेवर आवडतो. तर म्हणून माझ्या मोस्ट ऑफ द भाज्यांमध्ये आणि उसळींमध्ये मॅगी मसाला मी टाकते. तर आता थोडं एक वाफ येईस्तोवर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आणि काय झालं, मी नेमकं टोमॅटो टाकायची विसरली. तर आता फोडणीत तर मी ऑलरेडी उसळ टाकलेली, शेवटी मी त्याच्या वरूनच टोमॅटो त्यामध्ये ॲड केला. पण तुम्ही जेव्हा पण कराल तेव्हा कांदा नंतर फोडणीमध्ये त्याला टाकायचं, सुरुवातीलाच टाकायचं तेलामध्ये. पण आता मी विसरल्यामुळं मी ते थोडं उशिरा त्यामध्ये टाकते. बट ठीक आहे, तो वाफेने पूर्ण टमाटर ॲटोमॅटिक शिजून येईल. आणि त्यानंतर थोडं त्यामध्ये पाणी टाकते की यासाठी की मटकी जी आहे ती एकदम ड्राय नको व्हायला. पाण्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर फॉर्म होईल आणि मटकी छान शिजून येईल. आणि इथे आता आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे आणि शेवटी मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली. तर आता प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे. सोबत त्यावर मी घेतलेला एक छान तिखट आणि गोड असा खट्टा मिठा चिवडा आणि लिंबूची फोड. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यासोबत ही उसळ दही आणि साखरसोबत पण एन्जॉय करू शकता. तर माझे हजबंड ते दहीसोबत खायला त्यांना आवडते, म्हणून त्यांच्यासाठी मी दही साखर काढलेली एका वाटीमध्ये. तर या नाश्ता करायला ही झाली आपली छान आंबट तिखट गोड अशी मटकीची उसळ तयार. तर त्यानंतर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी इकडे चहा ठेवायला घेतला. तर एका पातेल्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आणि चहा मी एकटीच घेते, त्यामुळं माझा एकटीपुरतंच चहा बनतो 1 कप. त्यामध्ये त्यानंतर साखर, चहापत्ती मी टाकलं आहे आणि इथे वाटीमध्ये मी एक साईडला अद्रक ठेचून घेत आहे आणि खलबत्त्यामध्ये मी इलायची कुटून घेत आहे. तर हा छान इलायची आणि अद्रक घालून आपला कडक चहा तयार होईल आणि याला त्यानंतर एक बॉईल येऊ द्यायचा आहे. या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मी चहा बनवण्याची जी पद्धत आहे माझी ती तुम्ही बघितली असेल. तर मला असं प्रॉपर आलं आणि इलायची घातलेला चहाच आवडतो, म्हणून मी बाहेर सहसा अवॉइड करते चहा घ्यायचा आणि स्वतः घरी हाताने बनवलेला चहाच मला आवडतो. त्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि छान उकळू द्यायचं आहे. त्याला 1-2 बॉईल येईपर्यंत चहा छान उकळवायचा आहे, ज्यामध्ये काय होईल की आलं आणि जो इलायचीचा जो रस आहे तो त्यामध्ये प्रॉपर मिक्स होईल. आणि इथे आपला चहा रेडी झाला आहे. आता आपण चहा काढून घेत आहे आणि आता छान निसर्गाचा आस्वाद घेत मी माझी मॉर्निंग टी एन्जॉय करत आहे. मोस्ट ऑफ द टाईम मी चहा जो आहे तो ब्रेकफास्ट नंतरच घेते, कारण की काय होतं उपाशीपोटी जेव्हा आपण चहा घेतो तेव्हा ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. सुरुवातीला मी घ्यायची, बट मला जेव्हापासून ॲसिडिटीचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला त्यानंतर मी ब्रेकफास्ट नंतर चहा घ्यायला लागली आणि माझी ॲसिडिटी तेव्हापासून कधीच वाढत नाही. म्हणून कधी पण चहा हा उपाशीपोटी घ्यायचा नाही, तो नेहमी ब्रेकफास्ट झाल्यानंतर किंवा काहीतरी खाऊनच घ्यायचा.
तसा घ्यायचा. तर आता मी सर्व कपड्यांना घडी घालून घेत आहे. इथे कपड्यांचा ढीग तुम्ही बघू शकता, किती सारे कपडे पडलेले. तर आता इथे सर्व कपड्यांना घडी घालून झाले आहे. तर आता इथे मी सॉक्स कसे घडी करायचे ते तुम्हाला सांगते आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, दोन्ही सॉक्स एका जागेवर राहतील आणि स्पेस पण कमी घेतील ठेवायला. तर काय करायचं, आपल्याला 2 सॉक्स एकावर एक ठेवायचं आहे आणि त्याला एक साईडने आपल्याला त्या सॉक्सला गुंडाळत जायचं आहे आणि जी ओपन साईड आहे ती आपल्याला फोल्ड करून ते दोन्ही सॉक्स ॲज अ सॅक म्हणून आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आता या सॉक्सची मी स्लोमध्ये तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने घडी घालायची आहे, जेणेकरून सॉक्स आपल्याला काढायला पण इझी जातील आणि ठेवायला पण स्पेस कमी घेतील. तर आता आली आहे मी बेडरूममध्ये. तर वरच्या 2 सेक्शनमध्ये हजबंडचे कपडे असतात, खालच्या सेक्शन्समध्ये माझे कपडे असतात. तर मी सर्व कपडे व्यवस्थित तिथे लावून देत आहे. एक साईडला माझे घरी घालायचे मी पूर्ण क्लॉथ्स ठेवते आणि एक साईडला जे बाहेर आपण घालायचे कुर्तीज आणि एक साईडला जीन्स टी शर्ट्स असं मी तिथे सॉर्टिंग केलेलं आहे. तर आता मी सर्व कपडे कबर्डमध्ये ठेवून घेत आहे. आणि कॉर्नरला जो छोटा कबर्डचा सेक्शन आहे तो माझ्या मुलाचा आहे. त्यामध्ये सर्व रुद्रांचे कपडे असतात आणि इकडल्या साईडला दुसरं कबर्ड ठेवलं आहे. यामध्ये जे डेली वेअर आहे ते कोणतेच कपडे नसतात. यामध्ये जस्ट बेडशीट्स आणि माझ्या जेवढ्या पण साड्या आहेत त्या मी यामध्ये ठेवते, कारण त्या मी डेली घालत नाही, म्हणून साडी किटमध्ये मी सर्व ते ठेवलेलं. तर आता मी निघाले आहे रेडी होऊन पार्लरला. मला थ्रेडिंग करायचं होतं म्हणून मी पार्लरला जाण्यासाठी निघाले, कारण मला लवकर जाऊन यायचं पण होतं परत. तर आता इथे मी आली आहे पार्लरला आणि माझं थ्रेडिंग करून झालेलं आहे. आणि आता मी घरी येत आहे आणि मला आता कुकिंग पण करायचं होतं. तर साधारण 12-12:15चा टाईम झालेला असेल आणि आल्यानंतर खूप भूक लागलेली, म्हणून मी पपई कट करायला घेतली. आणि पपई कट करताना मध्येच रुद्रांशचं पण सुरू होतं की मी काय करते आहे नेमकं. त्याला प्रत्येक गोष्ट बघायची असते. तर आता पपईचे सालं काढून मी एका प्लेटमध्ये त्याचे छोटे पीसेस कट करून घेत आहे. तर त्याला मी खायला दिली, बट त्याला पपई आवडत नाही, त्याने ती फोड फेकून दिली. बट कसं तरी त्याला गुंतवायचं असतं, नाहीतर तो मध्ये मध्ये हात टाकत होता. तर इथे पपई कट करून झालेली आहे आणि पपई खाऊन झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतला. तर सुरुवातीला मी कणिक मळून घेत आहे. आता मीठ टाकत आहे.
आज सॅटर्डे असल्यामुळं थोडंसं आरामात चालतं, नाहीतर बाकी दिवशी कसं असतं, ऑफिस असल्यामुळं टिफिन सकाळीच बनवावा लागतो, त्यामुळं कुकिंग पण सकाळी होऊन जातं. बट सुट्टीच्या दिवशी 12-12:30 होऊन जातात कुकिंग करायला आणि जेवण 12:30-1च्या मध्ये आम्ही करून घेतो. तर आता कणिक भिजवून मी एका साईडला ठेवलेली आहे आणि आता मी आज लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर भोपळा मी कट करून घेतलेला आणि इथे भोपळ्याची भाजी रेडी झाली आहे आणि क्लिप जास्त कट होत असल्यामुळं मी व्हिडिओला 2 पार्टमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर इथे मी व्हिडिओ हा इथेच थांबवत आहे. तर याचा जो पार्ट 2 आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.